गिरायकच नाही राव, धंदा स्लॅग चाललाय. गिरायक भाऊ आयटम आहे. आयटम चालणार रिक्षा, दोघ जण पिक्चरला जाऊन गंमत करत चालणार रे. अयो या तो वहिनी भाऊ बाहेर खाऊ चुलतोय बाईक ओळखायला नका. गिरायक हे वावर आपलंय, मला विकायचंय, तुम्ही मला पैसे द्या आणि लगेच तुमच्या नावावर करून देतो. हो अण्णा कोण येतील तुम्ही आपलं वावर कमून दाखवतात यांना. अरे तुझे लक्ष आहे का माझ्याकडं? अहो अण्णा 3 महिने पुरून एवढ्या गोळ्या आणून दिल्यात तुम्हाला, आठवड्याला 2-2 ड्रेस नवे आणून देतोय, अजून काय पाहिजे तुम्हाला? अरे उद्या मा वाढदिवस आहे. अहो अण्णा ही काय बड्डे साजरा करायचं वय वय नाही करणार, चला घरी तुम्ही. तो हिंडतो बुलोटवर. हा मग 5 एकर एकीन पण कार्पी मध्ये हिंडन. अख्ख्या गावाला कळायला पाहिजे हे वाघ कोण आहे. कुणाचा नाद कर पण माझा नाद करू नको. काका सरका ना. काय काका? दादा सरका ना गाडी. अरे तुला का दादा दिसलो का मी? अरे कोणाचं लेकरू हरवलं रे? हो ना तर काय जायलो अण्णाचा. दादा सफरचंद द्या ना. केळं घे. असं काही कसं बोलतो? अरे बाबा हे केळं स्वस्तात ना, सफरचंद नाही मागे. आईला पवन दादा एक घोटाळा झाला राव. काय रे, काय घोटाळा झाला? पैसे साचून साचून फिरायला चाललो होतो. हा मग काय आलं? अर्ध्या रस्त्यात गेल्यावर हप्ता कट झाला. पप्पा सांग बरं असं कोणचं ठिकाण आहे जिथे जायला 5 मिनिटं आणि यायला 5 तास लागत आहेत? नाही माहिती रे, तू सांग बरं. आणि दारूचा अड्डा? अबे मला एक बिमारी आहे बे, मला की नाही रात्री सूर्यच दिसणार. तसं म्हणल्यावर मला एक बिमारी आहे, मला की नाही रात्री उरत दिसणार. अबे तुमच्या दोघांना मोठी तर बिमारी मला आहे, जेवण केल्यावर भूकच लागणार. अबे तुमच्या दोघाला तर मी माझी मेन बिमारी सांगलीच नाही. कोणती? मला की नाही झोपल्यावर काहीच दिसणार. आईला पवन दादा पोरींचं बिल अवघड आहे राव. कस काय रे? लग्नाच्या आधी म्हणतात मला साडी घालायची, आणि लग्नाच्या नंतर? लग्नानंतर गाऊन घालायसाठी भांडणं करतात. तडप त्या उन्हात अन रख रख त्या रानात. 1 रुपया नाही रे बाबा, पार आईला के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है. रुपये नाही किसी भर आणि क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है. शेजारणीला प्रेग्नेंट करा. पागल झाली का? अव लगेच प्रेग्नेंट करा ना. हे मी नाही करत व जाय. अव मी ना पार्सल आणलं होतं तिचं, मीच प्रेग्नेंट करणार होती तिथे, पण माझं नाही का फोन पे बंद आहे. पागल त्याला प्रेग्नेंट पेमेंट म्हणतात पेमेंट. आयला कल्लू, हे प्रेम आंधळ असतं, मग हे लग्न काय? लग्न म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन आहे. कस काय रे? लग्नानंतर भाले भाले डोळे उघडत आहेत. 1200 300 1200 300 1200 300. चल गे पाय पण काढ रे भाऊ. कितीला आहे? 1,35,000. 14,000. हे बस आत्या. मला सांग, तू दरवेळेस मला पेट्रोल पंपाच्या बाहेरच कमून सोडून जातो, आतमध्ये कमून नाही घेऊन जात? हा अरे आत्या ते पेट्रोल पंप आहे, तिथं आग लावणाऱ्या गोष्टी अलाउड नाहीयेत. जाते मी. काय गे तिथे काय झालं? 2 दिवस थांबली असती तर कोंबडा कापला असता. 15 दिवस काय तुझ्या कोंबड्याला रोग आलता का? हॅलो, मॅटर झाले, लवकर 2-4 पोरं घेऊन ये. रिकामा नाही मी, ठेव फोन. हा मार भो. म्हणाल तुला हिंदी येते काय? मग आहे. तुला एक प्रश्न विचारू? विचार. मला सांग, मला पाठवलंच नाही, पाठवलं असतं तर बरं झालं असतं, हे मला हिंदीमध्ये सांग.
मुझे भेजा ही नहीं है, भेजा होता तो अच्छा होता. मुझे भेजा ही नहीं है, भेजा होता तो अच्छा होता. बरं वाटलं ऐकून. काय नाही. तुझा नंबर दे ना. सत्याऐंशी थातत आपू तर घे ना. आले काय झालं? आले काय झालं? ओ ताई काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना. सकाळपासून काहीच खाल्लं नाही अहो. 100चे सुट्टेत का? आहेत की देत. खा ना त्याच काहीतरी. आहे की तू माझ्यावर चहासारखं प्रेम कर, नाही बिस्किट सारखं बुडालो तर मग बोल. तू पण माझ्यावर तंबाखू सारखं प्रेम कर. नाही तुला चुन्हा लावून गेली तर मला 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख. अरे थांबा. अरे काय 10,000 गाडी नेन ह्याला 10 लाख 20 लाख एवढं का किंमत लावलाय? अरे जन ही गाडी घेतली, त्याची बायको 8 दिवसात ह्या गाडीवर मरते. 7 करोड. हळू हळू हळू. ए दादा काय रे, काय झालं हिला? अरे मला कुणाच ऐकू मला पाहिजे काय लिहिते ग? हे बघा ऐका. सोमवारी शॉपिंग, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला आणि गुरुवारी पिकनिकला आणि शुक्रवारी ब्युटी पार्लर आणि मग शनिवारी पिक्चरला आणि रविवारी मंदिरात. कशाला? भीक मागायला. ए दे ना माय दे ना, मी सकाळपासून काही खाल्लं नाही. ओ ही कशी वाटते? भारी वाटते की. मग मागव काय? मागव खरं दोघींनी बहिणी सारखं राहायचं, अजिबात भांडायचं नाही. अहो मी साडी मागू काय म्हणा लागले तुम्हाला? काय माणूस आहे बाई? काय रे? कुठे रे दादा? हा हाय घरीच आहे. त्या दिवशी ताई घरी नव्हती म्हणून तू लगेच निघून गेला माझ्यासोबत गोट्यानं खेळता. हा मग ताई आली घरी. आली काय बोलतो? आली आली ऐकून तर घे पूर्ण. केशव आता कुठं रे? मामाच्याकडे. मागल्या वेळेस गेला तर झिरली नाही का तू? आता चालाय परत. अरे मामाच्या पोराने फोन केलता, मामाची पुरगी घरी आली. आली का? जा मग आता परत जिरणार तुझी. नाश का तोंडाच्या हाय घरी. आला केशवदा परत. हा मग यावेळेस तरी गोट्या खेळून जा. खेळू लय गोट्या खेळू. मामा कुठे? मामा गेलेत बाहेर. मामी? मामी पण बाहेर गेली. आणि तुम्हाला फोन करून बोलला होता ना, तुझी बहीण आली. हा आली ना. कुठे आहे मग? तू पार नाला एक तू उकील बुद्धीच आहे. आद्या आधी का आधी तुला फोनवरती नीट ऐकाय नको तो. ती आली माहिती तिच्या नवऱ्यासोबत लग्न करून आली. 1 महिन्याभर तिकडे राहिली. पोराने तिला पाठवलं, 3 त्या पोराला पाठवलं, 3 इकडं लग्न करून आली. लग्न केलं? हा आता आपण काय करायचं? गोट्या खेळू ना गोट्या. ओ ऐकता का? खायला खीर आणि चपाती बनवू का? एवढं वेळ काय केलं तुम्ही? आणि हळू बोलत ती वाटत नाही बोलतात का? आता मी नवीन आहे ना म्हणून गप आहे, नाही तर सांगितलं असतं माझ्या पद्धतीत. नीट सांगा काय बनवू? बनव काही पण खाईल मी. आणि लागले बोलायला हलका बोलत नाही. ओ मॅडम, बासमती तांदूळ आहे का? आहेत की. थोडे तांदूळ द्या की, आईला दाखवून आणतो. हे घ्या. ओ भाऊ, बासमती तांदूळ आहे का? हाय की. जरा तांदूळ द्या की, आईला दाखवून आणतो. हे घ्या. ओ काका बासमती तांदूळ आहेत का? आहेत की, थोडे द्या की, आईला दाखवून आणतो. हे घ्या. ओ भाऊ, बासमती तांदूळ आहेत, घेणार का? घेणार की. किती रुपये झाले? 400 रुपये.
मुर्दा दुसऱ्यांच्या बायकांची पप्पी घेतोय. अरे भाऊ नाही पाहिजे मला गरज भविष्य मा बाप रोज संध्याकाळी 7 नंतर मग भविष्य सांगतो. काही होत नाही याच्याकडून. फेल आहे फेल. सक्सेस नाही एक सक्सेस. आयुष्यात काही करणार नाही तू. अरे कोऱ्या कागदावर लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर लिहून घ्या तुम्ही. काहीच होत नाही, काहीच नाही. सक्सेस नाही डायरेक्ट. गुपचाप झोपला असतं ते पुरला असतं मला. खबरते नसतं पाहायला भेटलं तो मला. अरे कसा आहेस, बरा आहेस का? मी बरा आहे, तू कशी आहेस? मी मस्त आहे. ही कोण आहे? ही माझी बायको. असली पसंत आहे तुझी, आंटी सारखी. दिलाया गदे पे तो परी क्या चीज है.